बहिणीने मला कॉल केला होता, कारण 7:30-7च्या आसपास कॉल केला. त्यांनी सांगितलं असं असं झालेलं आहे म्हणून. मग त्याच्यानंतर मी माहिती घेतली थोडी, तर मला कळालं सकाळी बाथरूमला काढतात सगळ्या कायद्यांना बाहेर, त्यावेळेस त्यांनी काहीतरी केलेलं आहे म्हणून. टॉवेलने आत्महत्या, टॉवेल गळ्याला बांधून आत्महत्या केली असं सांगितलं जातंय. खरं खरं काय अजून कळणार नाही जोपर्यंत मी तिथे जात नाही. आता मी निघतोय तो जेलच चाललोय. संशय आहे ना मला 100% संशय. पोलीस यंत्रणेने मारलंय त्याला जेलात. कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच झालं होतं, आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता जेव्हा त्याची PC चालू होती, की अक्षय शिंदेसारखे ह्याला विशाल गवळीलाही मारतील, त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे अजून एक्स्ट्रा ह्याच्या सुरक्षेत जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून. पण त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही, काय नाही. आणि आता जी भीती होती तीच झाली. या दरम्यान तुम्हाला तुम्ही याचा विशाल गवळीशी भेटला, काय सांगितलं? विशाल गवळीशी मी भेटलो होतो मागच्या 20-25 दिवसाआधी भेटलो होतो. जेलला विजिट घेतली त्याची. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी काही केलं नाही, मी निर्दोष आहे, आणि खूप काय अशी माहिती दिली होती त्यांनी मला. आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे. पण तेव्हा मी सांगितलं त्याला की मी न्यायालयात अर्ज दिला आहे, त्याच्यामुळे तुला काय होणार नाही, काळजी नको करू, तू आता न्यायालयाच्या संरक्षणामध्ये. काय मागणी तुमची आता? मागणी आहे सर माझी, आता मी तिथे गेल्यानंतर मी बघेन काय झालंय काय नाही एक्झॅक्ट, आणि त्याच्यानंतर मग जे ह्याला सर्वस्वी जबाबदार जेल अथॉरिटीच आहे. ठीक. ओके.